भारतीय नौदलातील युद्धनौका, पाणबुड्या आणि सागरी संरक्षण जहाजांची नावं पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे कोकणातील सर्वाधिक सन्मान जर कोणत्या भागाला मिळाला असेल तर तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला. भारतीय नौदलाने या दोन्ही जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्ग, किनारे, गावं आणि सागरी वारसा जपणाऱ्या स्थळांची नावं आपल्या युद्धनौकांना देऊन येथील इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर अजरामर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावाने INS सिंधुदुर्ग, INS विजयदुर्ग आणि INS मालवण अशा 3 युद्धनौका भारतीय नौदलाच्या इतिहासात अभिमानानं झळकल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग, मराठा आरमाराच्या वैभवाचं प्रतीक असलेला विजयदुर्ग आणि सागरी संस्कृतीचा मानबिंदू असलेला मालवण या तिन्ही नावांनी भारतीय नौदलाचा इतिहास समृद्ध केला आहे. नुकत्याच भारतीय नौसेनेत समाविष्ट करण्यात आलेल्या INS मालवण हे याच गौरवशाली परंपरेचं प्रतीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यालाही भारतीय नौदलाने तितकाच सन्मान दिला आहे. INS रत्नागिरी या युद्धनौकेनं अनेक वर्ष देशाच्या पश्चिम सीमेचं रक्षण केलं आहे, तर उर्वरित कोकणाच्या सागरी इतिहासाशी जोडलेलं INS खंदेरी आणि INS करंज या अत्याधुनिक पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं प्रतीक बनले आहेत. तर INS सह्याद्री या युद्धनौकेच्या नावातून संपूर्ण कोकणाला आधार देणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेलाही गौरविण्यात आला आहे. याशिवाय INS मुंबई, INS अर्नाळा, INS पनवेल, INS मर्मागोवा, INS अंजदीप आणि INS कारवार या नावांमधूनही भारतीय नौसेनेचा संपूर्ण कोकण किनारपट्टीशी असलेला अतूट संबंध स्पष्ट होतो. कोकणचा हा सन्मान केवळ जहाजांच्या नावांपुरता मर्यादित नाही. महावीर चक्र विजेते कॅप्टन मोहन नारायणराव सामंत हे भारताच्या पहिल्या INS करंज या पाणबुडीचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते. 1971च्या भारत-पाक लढाईत त्याने गाजवलेल्या अद्वितीय शौर्याच्या स्मरणार्थ विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या INS वीरहू या पाणबुडी तलावर सामंत ब्लॉक या आधुनिक निवासी संकुलाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर कोकणाने भारतीय नौदलाला दिलेल्या योगदानाचा हा गौरव आहे. कोकणचे सामरिक महत्त्व अधोरेखित करणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे नेव्ही डेचा राष्ट्रीय सोहळा आयोजित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदलाने हा सोहळा कोकणात साजरा केला. ही निवडच कोकणच्या सामरिक, ऐतिहासिक आणि सागरी महत्त्वाची साक्ष देणारी होती. या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे कोकण हा केवळ समुद्र किनाऱ्यांचा प्रदेश नाही, तो भारतीय नौदलाच्या विचारात, परंपरेत आणि इतिहासात खोलवर रुजलेला प्रदेश आहे. जहाजांच्या नावांपासून ते राष्ट्रीय सोहळ्यांपर्यंत आणि शूर नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानांपर्यंत कोकणाने भारतीय नौदलावर आपली जबरदस्त छाप सोडली आहे. भारतीय नौदलाच्या प्रत्येक लाटेसोबत आजही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणचा इतिहास, पराक्रम आणि स्वाभिमान महासागरात दिमाखानं झेपावत आहे. ही केवळ नावांची परंपरा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दूरदृष्टीला आणि कोकणच्या शौर्यभूमीला भारतीय नौदलाने वाहिलेला सर्वोच्च मानाचा मुजरा आहे असंच म्हणावं लागेल.